तुम्ही प्रवासात आहात आणि तुमची युरिन किंवा मूत्रप्रवृत्ती कंट्रोल करत आहात का? तर निश्चितच तुम्ही वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देत असतात. बऱ्याच स्त्रियांना किंवा मुलींना युरिन कंट्रोल करण्याची सवय असते. काही कामं असेल किंवा युरिनची जागा जी आहे किंवा ते व्यवस्थित स्वच्छ नसेल किंवा काही अभ्यास करत असताना एका जागी बसलेले असेल, तर युरिनला जायचा कंटाळा करतात मुलं. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं काय होतं, की शरीरात जो अपनवायू जो आहे, तर तो दूषित होतो. अपनवायूचं कार्य आयुर्वेदानुसार असं सांगितलेलं आहे, की मलमूत्रांचं निस्सर्जन करणं आणि गर्भाचं निष्क्रमण करणं. म्हणजे गर्भिणींनी तर मलमूत्रांचं जे उत्सर्जन आहे, तर ते वेळच्या वेळी केलं पाहिजे. ते दाबून ठरायला नकोय. मलमूत्रांचं जर आपण दाबून ठेवलं, तर त्याच्यामुळे शरीरात मलाचं जे आहे संचिती ती जास्त होत असते आणि ते वेळीच उत्सर्जन न झाल्यामुळं शरीरामध्ये किडनी स्टोन असेल किंवा UTI असेल, किडनीचे आजार असतील, गर्भाशयाचे प्रॉब्लेम्स असतील, पाळीच्या तक्रारी असतात, तर ह्या जास्त प्रमाणात आढळून येतात. कारण गर्भाशय जे आहे ते मल आणि मूत्र ह्या दोन्हींच्या मध्ये असतं. म्हणूनच हे आपणाचं जे क्षेत्र आहे, गर्भाशय, मलमूत्राचं ठिकाण आणि गुदभाग ह्या तिघांवरती एकाच वेळी कंट्रोल करणं असतं. हे जर दूषित झाल्यामुळे ह्या तिघांना ते अफेक्ट करून शरीरामध्ये वेगवेगळे आजार निर्माण होतात. जसे की मूळव्याध असेल, रक्तप्रदर असेल, पाळीमध्ये फ्लो कमी जाणं असेल किंवा किडनी स्टोन किंवा किडनीचे विविध आजार आहेत. हे आजार शरीरात उत्पन्न होतात. म्हणूनच तुम्ही प्रवास करत असताल किंवा कामामध्ये असताल किंवा इतर कुठली अडचण असेल किंवा टॉयलेट किंवा बाथरूम स्वच्छ नसेल, तर तुमचं मलमूत्र टाळण्याची जी सवय आहे, तर ती बदलून घेतली, तर त्याच्याने होणारे संभाव्य जे आजार आहेत, ते तुम्ही नक्कीच टाळू शकता.